नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. घरातील मुले नीट वागत नसतील तर करावा हा एक उपाय. चला तर मग पाहूया असा कोणता उपाय आहे. प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचणी, समस्या असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये मुलेही कोणाची सुद्धा ऐकत नसतात. कोणत्याही परिस्थितीचा ते विचार करत नाहीत. तसेच अनेकांच्या घरी मुले खूपच चिडचिडपणा देखील करत असतात. मोठ्यांना उलटसुलट काही ना काही बोलत असतात. तसेच मित्रांनो, जी गोष्ट त्यांना हवी आहे ती गोष्ट मिळाली तरच ते खुश राहतात, नाहीतर ते खूपच चिडचिडपणा घरामध्ये राहतात. कोणाशीही ते व्यवस्थित वागत नाहीत. तसेच मोठे लोक जर काही सांगत असतील मुलांना किंवा मुलींना तर ती गोष्ट ऐकत नाही. ऐकतात पण दुर्लक्ष करत असतात. प्रत्येकाच्या घरात ही समस्या आपणाला पाहायला मिळते. त्यामुळे पालक खूपच चिंतेत राहतात. मुले ऐकत नसतील तर आपल्याला असे वाटत असते की मुलांवर कोणी बाधा केले आहे का. त्यामुळे मुले चिडचिड करत असतात किंवा मुले जर आजारी असतील तरीसुद्धा खूप हट्ट करत असतात. मुलगा व मुलगी कोठे बाहेर खेळायला जात असतात ते आपल्याला माहीत नसते. तिथले वातावरण कसे असते, चांगले असते की वाईट असते हे माहीत नसते. कारण का मुलगा खेळायला गेल्यावर की ती जागा कशी असते किंवा कोठे जातात हे कोणालाच माहीत नसते. मुले खेळून झाल्यानंतर घरी येतात तेव्हा कारण नसताना विनाकारण चिडचिड करत असतात. तसेच आपल्याला असे वाटते की मुले का ऐकत नाही व उलट गोष्ट बोलतात, हे आपल्याला आवडत नाहीत. तर आपण त्यांच्यासाठी काय करावे जेणेकरून मुले प्रत्येक गोष्ट ऐकतील, विनाकारण चिडचिड करणार नाही व मोठ्या माणसांचा आदर करतील. तर तुम्हाला याच्यासाठी स्वामी समर्थांचा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा व लाभ होईल व मुलांच्या वर चांगले संस्कारसुद्धा होतील. याचबरोबर हा उपाय तुम्ही मनाने श्रद्धेने करायचा आहे, विश्वास ठेवून करायचा आहे. कारण त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्या वर स्वामी समर्थांचा आशीर्वाद व कृपादृष्टी भरपूर मिळते. हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल व मुलेसुद्धा व्यवस्थित नीट वागतील. तर हा उपाय करत असताना तुम्ही मनोभावे, श्रद्धेने, विश्वासाने करायचा आहे. त्याचे फल तुम्हाला अवश्य मिळेल. हा उपाय तुम्ही रोज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर करायचा आहे. तर हा उपाय म्हणजे नवनाथ भक्ती सारातील 5वा अध्याय तुम्ही न चुकता वाचायचा आहे. जर तुम्ही हा रोज अध्याय वाचत असाल तर तुम्हाला त्याचे नक्कीच यश प्राप्त होईल. हा अध्याय कोणीही महिला किंवा पुरुषांनी, आई वडील वाचू शकतात. हा अध्याय वाचल्याने मुले सुद्धा नीट वागायला शिकतील. हा अध्याय खूप सोपा व सरळ आहे. नवनाथ भक्ती सारातील फक्त 5वा अध्याय वाचल्याने तुम्हाला त्याचे नक्कीच यश प्राप्त होईल. मुले सुद्धा व्यवस्थित वागतील. घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. पण हा अध्याय वाचत असताना तुम्ही मनात कोणताही विचार न करता फक्त मनात श्रद्धा ठेवून हा अध्याय तुम्ही रोज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे. तर मित्रांनो, हा नवनाथ भक्ती सारातील 5वा अध्याय वाचल्याने मुलांची चिडचिड होणार नाही. मोठ्या माणसांचे सर्व काही ऐकतील व मोठ्या माणसाचे आदर करतील. कोणावरही चिडचिड न करता व्यवस्थित वागायला सुद्धा लागतील. तुमचे घर सुद्धा प्रसन्नदायक होऊन जाईल. पण हा अध्याय तुम्ही रोज न चुकता वाचा. कारण हा अध्याय खूप शक्तिशाली असा हा अध्याय आहे. तर असा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. घरात सुख, शांती, समाधान व स्वामी समर्थांचा आशीर्वाद, कृपादृष्टी हे कायम तुमच्या घरातल्या व्यक्तीवर व मुलांवर नेहमीच अखंड राहील. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. हा अध्याय वाचल्याने तुमच्यावर स्वामी समर्थ प्रसन्न होतील. जर कोणाच्या घरात मुले अशी चिडचिड किंवा व्यवस्थित वागत नसतील तर तुम्ही हा उपाय म्हणजे नवनाथ भक्ती सारातील 5वा अध्याय नक्कीच न चुकता वाचायला सांगा.
ज्याच्या मुले त्यांच्या घरात सुद्धा सुखशांती व मुले व्यवस्थित वागायला लागतील. तर हा उपाय तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे नक्कीच फायदा होईल. हा उपाय वाचल्याने मुलांवरती चांगले संस्कार सुद्धा होतील. हा उपाय अगदी शक्तिशाली व चमत्कारी असा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा, ज्याच्यामुळे तुमच्या मुलांवरती चांगला परिणाम होतो. वाईट संगतीचा परिणाम होणार नाही, चांगले वर्तणूक होईल व प्रत्येक गोष्टीत मुले हुशार, अभ्यासात किंवा इतर क्रीडामध्ये मुले हुशार होतील. तर तुम्ही हा उपाय नक्कीच आवर्जून करा. अशा प्रकारे आपण पाहिलं, घरातील मुले नीट वागत नसतील तर करावा हा एक उपाय. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.